नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे, माझ्या शेतकरी बांधवांचे सुद्धा अगदी मनापासून स्वागत. आणि हे बघा मंडळी, आता पूर्ण कांदा कापून पूर्ण झाला आहे आणि जे तुरीचं शेत इकडे आमचं दुरुस्त करणं सुरू आहे. आता कसं की उन्हाळ्यामध्ये जे आम्ही डिसेंबर आता जवळजवळ 2 ते 3 दिवस आताच इकडे कांदा लागवड करणार आहे. आणि कांदा लागवड करण्यासाठी तुरीचं शेतच हे कसं की आता रिकामं झालं आणि ते शेत दुरुस्त करणं सुरू आहे. बघा, आता पूर्ण शेतात जे पहिले आपण तूर पेरली होती, तर ती तुरीचं शेत आता व्यवस्थित प्रकारे आपल्याला दुरुस्त करून त्या शेतात सऱ्या वगैरे पाडून पाणी द्यायचं आहे. कारण एकदम भुसभुशीत अशी जमीन या कांदा पिकासाठी लागते. तर तशीच इकडे आमची तयारी सुरू आहे आणि शेतीची मशागत करणं सुद्धा सुरू आहे. बघा मंडळी, काही महिला सुद्धा मी सोबत आणल्या होत्या आणि आता सुरू आहे इकडे आमच्या तुरीच्या शेतातील खोडक्या वेचून घेणं. आणि ह्या खोडक्या वेचून घेतल्यानंतर लगेच रोटर या शेतात मारायचा आहे. कारण भुसभुशीत अशी आपल्याला जमीन तयार करून घ्यायची आहे, माती करून घ्यायची आहे. कारण कांदा लागवड झाल्यानंतर काही दिवसातच आपल्याला कांद्याला भर द्यावं लागते आणि सऱ्या पाडाव्या लागतात. सऱ्या पद्धतीने उन्हाळाभर या कांद्याला असं पाणी द्यावं लागतं. तर सुरू आहे इकडे आमच्या खोडक्या वगैरे वेचणं आणि लगेच उद्या ह्या पेटून सुद्धा द्यायच्या. तर असं पटापट इकडे वावर दुरुस्त करणं चालू आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला जर सुद्धा कांदा लागवड करायचं असेल तुरीच्या शेतात तर आपण करू शकतो. कारण डिसेंबर एंडिंगपर्यंत आणि जानेवारीच्या 10 तारखेपर्यंत नक्की कांद्याची लागवड करू शकतो. कारण आता जो कांदा येणार आहे तसा कांदा 4.5 महिने लागतात. परंतु आता जो आपला कांदा आपण लावणार आहे, कारण आता इथून पुढे थोडंफार ऊन पडेल, उष्णता तयार होईल, त्यामुळे आपला कांदा पटकन निघून येईल. म्हणून 4च महिन्यात आपण हे कांद्याचं बी घेऊ शकतो आणि जास्त काही कांद्याला मेहनत करायचं काम नाही. कारण कसं आहे की कांदा फक्त लागवड करून देणं आणि त्याला पाणी देणं, असं सऱ्या पद्धतीने पाणी देणं आणि औषधाची जास्त फवारणीसुद्धा करायचं काम नाही. अशा पद्धतीने आता आमचा सुरू आहे इकडे कांदा लागवड. मागच्या वर्षी 120 क्विंटल कांदा लावला होता आणि यावर्षीसुद्धा 100 क्विंटलपर्यंत कांद्याची लागवड करायची आहे. चला मंडळी, आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने शेत. चला मंडळी, आपण आता जाणून घेणार आहोत की 5 एकर शेत तुरीचं कशा प्रकारे दुरुस्त केलं आणि कशा प्रकारे या ठिकाणी खोडक्या मोकळ्या गेल्या आहे. आता कसं की हे तुरीचं शेत असल्यामुळे भरपूर असं कडक शेत आलं होतं आणि ह्या ज्या खोडक्या आहे त्या काढण्यास खूप इकडे बेजारी झाली. परंतु जे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पूर्ण शेत हे दुरुस्त करण्यात आलं. बघा, अगोदर यांनी वखर लावून बघितला, परंतु वखर काही खोडक्या निघत नव्हत्या. म्हणून बघा, पंजी जी असते ट्रॅक्टरची, तर त्या पंजीनं पूर्ण शेतातील ह्या खोडक्या अगोदर काढून घेतल्या आहे आणि पंजीनं काढून सुद्धा मोठमोठाले ढेकळं याच्यात यायला लागले. म्हणून कसं की बायांना ज्या महिला होत्या काही खोडक्या वेचण्यासाठी सांगेल तर त्यांना सोप्या जावं म्हणून परत यांनी रोटर आणलं. आता रोटर आणल्यामुळे कसं की खोडक्याची तुकडी जे झाले तर त्या सोप्या गेल्या, एकदम वेचायला अलगद सोप्या चालल्या होत्या. त्यामुळे पटापट अशा आमच्या खोडक्यासुद्धा वेचणं झाल्या होत्या. आणि अशा प्रकारे हे शेत जे आहे, तर जवळजवळ 5 एकर शेतामध्ये हा कांदा सध्या लागवड करायची आहे. म्हणून हे शेत असं दुरुस्त करणं सुरू होतं. बघा मंडळी, ज्या रोटरच्या हिशोबानं जे तुकडे या शेतात या खोडक्यांचे केले, तर ते आम्ही वेचून घेतले आणि अशा पद्धतीने हे शेत जे आहे ते दुरुस्त केलं. आणि खरोखर मंडळी, जर तूर सोंगल्यानंतर जर तुरीचं शेत जर दुरुस्त करायचं जर असलं तर आपण सुद्धा अशाच प्रकारे शेत हे
दुरुस्त करू शकतो. आणि कसं की जे आपल्याला या शेतात कांदा लागवड करायचा आहे, तर कांदा लागवड करण्यासाठी एकदम मातीसुद्धा शेतात पाहिजेत. कारण ज्यावेळेस आपण कांदा लावणार आहे त्यावेळेस 2 पाणी हे कांदा निघून येईपर्यंत स्प्रिंकलरनं द्यायचं. आणि नंतर कांद्याला भरासुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे बसल्या पाहिजे, त्यासाठी माती खूप महत्त्वाची आहे. आणि माती शेतात असल्याशिवाय आपला कांदासुद्धा व्यवस्थित प्रकारे झाकल्या जात नाही, म्हणून माती करणं खूप महत्त्वाचं आहे. तर पणजीनं मोठमोठाले असे ढेकळंसुद्धा निघले होते आणि मुळासकट ज्या खोडक्या आहेत त्या पण आपल्या निघून आल्या. आणि ज्या खोडक्याला ढेकळं येत होते तर ते काढायला कठीण जात होते, म्हणून त्यासाठी रोटर मिळवून घेतलं हलक्या हाताने. तर या रोटरने बघा किती असे तुकडे झाले होते. हे तुकडे कसं की ओळीच्या ओळी आम्ही वेचून काढले आणि वेचायलासुद्धा एकदम सोप्या पद्धतीने वेचल्या जात होते. तर अशा प्रकारे केलं आहे हे शेत दुरुस्त. आणि कसं की आम्ही घरचेसुद्धा सगळे आई-बाबा, आमच्या घरचे, मी आणि काही मजूरसुद्धा होतं. तर अशा पद्धतीने आम्ही जवळ-जवळ 5 एकर शेत हे एकाच दिवसात दुरुस्त केलं आहे. आणि कसं की एकदम छान प्रकारे आता दुरुस्त करून घेतलं. आणि नंतर जे गंज होते वेचून टाकेल ते सुद्धा हिरवे असल्यामुळे या ठिकाणी थोडा कसं की पेटायलासुद्धा खूप असा त्रास झाला, परंतु काही कुटार वगैरे आणलं आणि हे बघा हे गंजसुद्धा मागेच या ठिकाणी पेटून दिले. आता कसं की ओल्या ज्या खोडक्या होत्या तर ह्या पेटायला थोडा वेळ लागला, परंतु एकदा पेट दिल्यानंतर पटकन हे पेटत असतात, कारण कडक झाल्यानंतर पेटायला टाईम लागत नाही. फक्त एकदा पेटून देऊस्तच थोडाफार त्रास झाला आणि नंतर कुटार वगैरे टाकून खोडक्या पण अगदी मागेच पेटून दिल्या. आणि बघा एकदम छान प्रकारे आता आपलं शेत कांदा लागवडीचं तयार झालं आहे. आणि मागेच सोडून दिलं, स्प्रिंकलरसुद्धा लावले आणि पाणीसुद्धा मागेच दिलं, कारण आता हे पाण्याने काय होणार आहे, एकदम आपलं जमीनसुद्धा चांगले ढेकळं मुरून कांदा लागवडीसाठी आपलं शेत व्यवस्थित प्रकारे हे दुरुस्त होईल. आणि नंतर लगेच ओळणी झाल्यानंतर उद्या किंवा परवा दिवशीच पाडायचे आहे. सऱ्या आणि सऱ्या पाडल्यानंतर खतसुद्धा त्या सऱ्यानेच पेरायचं आहे. अशी आमची सुरू आहे इकडे कांदा लागवडीची तयारी. आणि कसं की आपल्याला उशीर काही लावायचा नाही. तर आता या महिन्याच्या शेवट आपला कांदा लागणार आहे, म्हणजे उद्या किंवा परवा दिवशी. आणि जानेवारीच्या 1-2 तारखेपर्यंत आपला कांदा हा लागून जाईल. तर वेळेच्या आतच आता हे तिसरं पीकसुद्धा आम्ही लागवडीस करण्यासाठी वावर सज्ज झाला आहे. आणि आपणसुद्धा जर तुरीचं शेत किंवा कपाशीचं शेत जर दुरुस्त करायचं असेल तर अशाच पद्धतीने आपण करू शकतो. ते बघा शेतात बकऱ्यासुद्धा आल्या होत्या, कारण ज्या तुरीच्या शेंगा वगैरे फुटलेल्या असतील तर त्यासुद्धा त्या वेचून घेतील. आणि कसं की आपली नंतर तूर काही जास्त प्रकारे निघणार नाही. तर अशी सुरू आहे इकडे आमची मशागत करणं शेताची. आणि कांदा लागवडी शेत बघा आपलं आता एकदम रेडी झालं आहे. आता याच्यात पाणी जे आहे तर ते पाण्याचे फवारेसुद्धा सुरू आहेत. तर अशा प्रकारे मंडळी आपणसुद्धा आपलं शेत हे दुरुस्त करू शकतो. आणि तिसरं उत्पन्न आपल्याकडे जर पाणी तर अशा प्रकारे आम्ही 5 एकर शेत अगदी एकाच दिवसात हे दुरुस्त केलं आहे. परंतु बघा सर्वांनी अगदी आपापल्या परी काम करून ही जी कांदा लागवडीची जी तयारी सुरू आहे त्यामुळे हे शक्य झालं आहे. तो जर आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. असाच दुसरा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.